एक लग्न असेही भाग 6. विराट अगदी बाण हरपून तो सांगत असलेला शब्द ऐकत होता. त्यातली प्रत्येक ओळ ऐकताना त्याला शालिनीच आठवत होती आणि चेहऱ्यावर आपोआपच हसू येत होतं. आता तुम्ही आमच्या नंबरवर तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचारू शकता. प्रश्न फक्त प्रेमाबद्दल असायला हवेत. काही वेळात एक कॉल आला. हॅलो, मी निशांत. पुण्यावरून बोलतोय. माझा एक प्रश्न आहे. हाय निशांत, विचारा तुमचा प्रश्न. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे ते कसं ओळखायचं? म्हणजे आपल्याच मनात कन्फ्युजन असेल तर? अच्छा, गुड क्वेश्चन. तर मी आतापर्यंत एवढं प्रेमाबद्दल सांगितलंय ते सगळं ज्या व्यक्तीबद्दल वाटतं तर समजून जा तुमचं तिच्यावर प्रेम आहे. आणि तरीही डाऊट असेल तर एक काम करा. एका शांत ठिकाणी जा, मनातून सगळे विचार काढून टाका. अलगद डोळे बंद करा आणि बघा तुम्हाला जिचा चेहरा दिसेल तिच्यावर तुमचं प्रेम आहे. हे थोडं फिल्मी वाटेल पण ट्राय करून पहा. मनात जिच्यावर प्रेम आहे तिचाच चेहरा दिसेल. खूप थँक्स आशिष. चला तर मग आता प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी डिटेक्टिव्ह करूया. एक छान मराठी गाणं. त्यावर गाणं सुरू झालं. पाहता क्षणी वाटे कुणी आपलंही वेड जे स्वप्नातुनी जपलं विराटने FM बंद केला. खरंच म्हणजे मी शालिनीच्या प्रेमात पडलोय? तो विचार करत होता. बघूया आपण ही ट्राय करून कोणाचा चेहरा दिसतोय ते. त्याने हळूहळू डोळे मिटले आणि तेवढ्यात त्याला हॉर्नचा आवाज आला. त्याने मध्येच एका घराजवळ कार पार्क केली. त्याने लगेच कार त्याच्या बिल्डिंगकडे वळवली आणि काही मिनिटात पोहोचला सुद्धा. त्याने दारा उभं राहून बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला पण समोर कोणी नव्हतं. तो आत जाणारच इतक्यात व्ह शालिनी दारामागूनच येत त्याच्यावर ओरडली. मग त्याच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा हलली नव्हती. जा बाबा, घाबरत पण नाही तू? शालिनी तोंड वाकडं करत म्हणाली. अच्छा, इतका क्यूट चेहरा बघून कोण घाबरतं बरं? तो हसतच म्हणाला. ते काही नाही, तू परत ये आणि मला घाबर. अगदी आ असं किंचाळून घाबर. तू पण ना वेडी आहेस अगदी, वेडाबाई. जा चल. तिने दरवाजा लावून घेतला. त्याने पुन्हा बेल वाजवली. शालिनीने दरवाजा उघडला आणि आधीसारखंच भॉ करून ओरडली. तसा तो आ करून किंचाळला. त्याला तसं पाहून शालिनी टाळ्या वाजवत हसू लागली. त्याचा आवाज ऐकून मावशी धावत आली. काय झालं विराट, असा का ओरडलास? मावशीने काळजीने विचारलं. अगं काही नाही मावशी, एका मुलीने घाबरवलं मला. अच्छा, तर तुमचं नेहमीच चाललंय. पण मी घाबरले ना. दोघं पण अगदी लहानच आहात अजून. मावशी एक मस्त कॉफी बनव ना माझ्यासाठी, खूप दमलोय. मावशी कॉफी बनवायला किचनमध्ये निघून गेली. तो रूममध्ये येऊन फ्रेश झाला. थोड्या वेळात मावशीने जेवायला बोलावलं. तो बाहेर गेला तर त्याने पाहिलं शालिनी काहीतरी हवे असं हट्ट करत होती आणि मावशी तिला गप्प राहा, विराट समोर बोलू नकोस असं काही म्हणत होत्या. तो डायनिंग टेबलजवळ आला. काय झालं मावशी, काय हवंय तिला? त्याने विचारलं. अरे काही नाही, तू जेवण कर ना. शालिनी, तू पण ना जेवून घे बरं. मावशी त्याच्याशी नजर चोरतच म्हणाली. खडूस, जा, मला नाही जेवायचं. का, काय झालं शालिनी? जेवण चांगलं नाहीये का? विराट, अरे रोज रोज काय ही भाजी खायची? मला तांबडा रस्सा हवाय. मावशी रोज म्हणते उद्या बनव पण देतच नाही. आणि रोज हे डाळ भात खायला लावते बोरिंग. हे तांबडा रस्सा काय असतं ग? मावशी ती सांगते तर दे ना तिला बनवून. त्याचं बोलणं ऐकून शालिनीला आनंद झाला. अरे विराट, ते नॉनव्हेज असतं. तुला तर घरी आणलेलं पण चालत नाही ना? हो, आणि त्यासोबत चिकन पण हवे. शालिनी म्हणाली. शालिनी हे बघ, मी सुद्धा शाकाहारी आहे. मला चालत नाही नॉनव्हेज वगैरे. आणि घरात कधीच आणलं पण नाही. तू जे वाढलंय ते खा. जा मग, मी जेवतच नाही आज. ती रागाने तोंड फुगवून सोफ्यावर जाऊन बसली. अच्छा ठीक आहे, मी हॉटेलमधून ऑर्डर करतो. तो थोडं नाराजीनेच म्हणाला. खरंच? हे खडूस, तू किती स्वीट आहेस. ती आनंदाने त्याच्याकडे आली आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली. त्याला 2 मिनिटं काय झालं कळलंच नाही. त्याने डोळे मोठे केले आणि मावशीकडे पाहिलं. मावशी गालातल्या गालात हसत होती. आता त्याला लाज वाटायला लागली. तो लाजून रूममध्ये निघून गेला आणि कॉल करून शालिनीसाठी जेवण ऑर्डर केलं. खरंच मॅड आहे ही मुलगी, तो त्याच्या गालावर हात लावत म्हणत होता. थोड्या वेळाने तिची ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉय आला.
शालिनी खूपच खुश होती. किती दिवसांनी नॉनव्हेज खायला मिळालंय. ती आनंदाने म्हणाली, हो हो, जरा हळू खा, घशात अडकेल ती. तुझ्याचसाठी आहे बाई सगळं. एवढं घाईत खायची गरज नाहीये. तिला घाईघाईत खाताना पाहून शालिनी म्हणाली, तू पण बघ खाऊन, किती भारी लागतं. शी, तूच खा, मला नको ते. तो तोंड वाकडं करत म्हणाला, तू एकदा आमच्या कोल्हापूरला ये. माझी आई खूपच छान बनवते तांबडा पांढरा रस्सा. एकदा खाल्लंस ना खातच राहशील. ती हसत म्हणाली. तिच्या अशा बोलण्यावर विराट आणि मावशी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. तिची आई या जगात नाही हे सत्य तिचं मन मानायला तयारच नव्हतं अजूनही. लवकरच तिच्या मनाला या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवं. विराट विचार करत होता. तिचं खाऊन झाल्यानंतर ती विराटच्या जवळ येऊन बसली. ती सारखं तिच्या पोटाला हात लावत होती. खाल्लं ना पोटभर? की अजून हवंय खादाड? नको, जागाच नाही राहिली आता. बस एवढंच पुरतं माझ्या एवढ्याशा पोटात. एवढंसं कोण म्हणालं? कधीपासून बका खाते राक्षसासारखी? तो जोराजोरात हसू लागला. ती काही बोलणार तेवढ्यात बेल वाजली. ती लगेच धावत दरवाजाकडे गेली. हळू ग शालिनी, कोण आलंय ते पडून नाही जात. लगेच धावत जायची काही गरज आहे का बरं? पडलीस तर लागेल ना तुला, विराट काळजीने म्हणाला. तिने दरवाजा उघडला. कोणीतरी मुलगा उभा होता. कोण हवे तुम्हाला? तिने विचारलं. तो शालिनीकडे एकटक पाहतच बसला. ओ हॅलो, झोपलात की काय? कोण पाहिजे? केस वगैरे कलर करायला सांगायला आले असाल तर आम्हाला इंटरेस्ट नाहीये हां. ती त्याच्या सोनेरी रंगाने कलर केलेल्या केसांकडे पाहत म्हणाली आणि दार बंद करू लागली. अहो थांबा, मी विराटचा मित्र अभय, त्याला भेटायला आलोय. केस कलर करायला सांगायला नाही आलोय. तो हसतच म्हणाला. हो का? आत या मग. खडूस, तुला भेटायला आलंय कोणीतरी. ती आतमध्ये येऊन विराटला म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. तो आत येऊन विराटजवळ बसला. अरे अभय, कसं काय आलास एवढ्या दिवसातून? विराटने विचारलं. माझं एक काम होतं. माझा भाचा आहे 10वीला. यावर्षी त्याचं वागणं खूप बदललंय. एकटा एकटा राहतो, कोणाशी काही बोलत पण नाही, मुलांसोबत खेळायला जात नाही. ताई खूपच काळजीत आहे आणि सध्या बघतोच आहे लहान मुलासुद्धा कसे आत्महत्या करून मोकळे होतात, म्हणून भीती वाटते. हो ते तर आहेच. मुलांमध्ये असा एकलकोंडेपणा वाढला की ते असं टोकाचं पाऊल उचलायलाही मागेपुढे बघत नाहीत. हो ना? हो, डॉक्टर म्हणाले त्याला एखाद्या सायकोस्ट्रिककडे न्या म्हणून. आलोय तुझ्याकडे. तू बरं करशील ना त्याला? हो, प्रयत्न तर नक्कीच करेन. विराट त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाला. मग उद्याच पाठवतो ताईला तुझ्या ऑफिसला. चालेल ना? हो, चालेल. आता आलायस तर जेवूनच जा. मी मावशीला सांगतो ताट वाढायला. नको, झालंय माझं जेवण. बरं ठीक आहे. मग तो सारखं शालिनीच्या रूमकडे पाहत होता. विराटच्या लक्षात आल्यावर त्याने विचारलं, काय रे, आत काय बघतोय सारखा? विराट, ती आता दरवाजा उघडायला आली होती. ती मुलगी कोण आहे? तिचं नाव शालिनी. माझी पेशंट आहे. अच्छा, पेशंट म्हणजे ती मानसिकरित्या ठीक नाहीये का? आणि ती इथे तुझ्या घरात काय करते? हो, तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये. माझ्यासोबत का राहते? ती मोठी स्टोरी आहे, तुला नंतर सांगेन मी. पण वाटत नाही तसं काही. किती सुंदर आहे ती. हो, तुझं काम झालंय ना आता? तू जाऊ शकतोस. हो, जातोच आहे. तू हाकलतोय काय? ए, पण तिची माझ्यासोबत सेटिंग लावून देशील ना? ती ठीक झाल्यावर मला सांगशील का? गप्प बस, सेटिंग लाव म्हणे. तिला नाही आवडणार असं काही. तू निघ आता. तुला काय माहिती तिला नाही आवडणार? ती ठीक झाल्यावर बघून घे आपण. पण मला तर खूपच आवडली बघ ती. नाव पण किती छान आहे, शालिनी. तू निघतो का आता? तो त्याच्यावर ओरडतच म्हणाला. हो, निघतोय ना भावा. एवढं चिडायला काय झालं? बाय, तू कोणत्या तरी टेन्शनमध्ये दिसतोय. नंतर भेटू आपण. तो निघतानाही शालिनी दिसते का ते डोकावून पाहत होता. विराटने एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला. तसा तो निघून गेला. थोड्या वेळात शालिनी बाहेर आली. शालिनी, तू यापुढे दरवाजा उघडायला जायचं नाहीस, कळलं? का रे खडूस? मला तर खूप आवडतं बेलचा आवाज ऐकल्यावर दार उघडायला. गप्प बस. बघितलं तो अभय कसं तुझ्याकडे बघत होता सारखं? मग बघितलं तर काय झालं? तिने फावडेपणाने विचारलं. तो निरुत्तर झाला आणि रूममध्ये निघून गेला. आताच्या त्याच्या वागण्याचाही त्याला अर्थ कळत नव्हताच. अभयवर इतका राग का आला मला? तो शालिनीकडे पाहतोय म्हणून विचार करताना त्याला एक गोष्ट आठवली, जी तो गाडीत बसून करून पाहत होता आणि ते अर्धवटच राहिलं होतं. त्याने रूमचा दरवाजा बंद केला, मन एकाग्र केलं. मनातून सगळे विचार बाजूला सारले
आणि अलगद डोळे मिटले. आधी त्याला अंधार दिसला. थोड्या वेळाने त्याला एक मुलगी दिसली, जी पाठमोरी उभी होती. तो हळूहळू तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला तिचा चेहरा दिसला. ही तर शालिनीच आहे. तेच निरागस डोळे आणि तेच गोड हास्य. ती त्याच्याकडे पाहून हसत होती. त्याने पटकन डोळे उघडले. शालिनी कसं काय दिसली? पुन्हा ट्राय करून बघूया. त्याने पुन्हा तीच कृती करून बघितली, तर पुन्हा शालिनीच. हे काय होतंय मला? त्याने डोळे उघडले तर समोर पण शालिनीच. आता समोर पण शालिनीच दिसायला लागली बहुतेक. डोळे बंद केल्यावर पण तीच आणि समोर पण तीच. विराट, हे काय होतंय तुला? तो स्वतःलाच म्हणाला. ओय, हॅलो, काय झालं? काय बडबडतोय वेड्यासारखं? शालिनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तू खरंच आलीस? पण मी तर दरवाजा बंद केला होतास ना, मग कशी आलीस? तू फक्त बंद केला होतास, लॉक नव्हता केलास. मग आले. शालिनी, नॉक करायचं ना मग. असं येतात का रूममध्ये? त्यात काय होतं, तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. बरं राहू दे आता. सांगणार आहेस का कशासाठी आली होतीस? असंच आले होते. बोर होतंय मला घरात. हो का? मग कुठे फिरायला जायचंय की काय? हो, चल ना. एका पायावर तयार ना फिरायला? लगेच चल म्हणे. आता नको, नंतर कधीतरी जाऊया. ओके, ठीक आहे, ती नाराजीने म्हणाली. तो तिच्या नाराज चेहऱ्याकडे पाहून हसत होता. त्याचं लक्ष गेलं तर त्याला दरवाजाजवळ एक झुरड दिसलं. त्याला पाहून शालिनी जोरात ओरडली आणि तिने घाबरून विराटला मिठी मारली. तिच्या मिठीत किती छान वाटायचं त्याला. "ओय खडूस, काय झालं? असा काय हसतोय एकटाच?" ती चुटकी वाजवत म्हणाली. "म्हणजे ते स्वप्न होतं तर?" विराट भानावरीत म्हणाला. "पण स्वप्न खरं होऊ शकतं." शालिनी, ते बघ तिकडे दरवाजाजवळ झुरड आलंय. तो ओरडतच म्हणाला. पण ती हसायला लागली आणि खाली त्या झुरडाजवळ जाऊन बसली. विराट आश्चर्याने पाहत होता. विराट विचार केला वेगळा आणि झालं भलतंच. "ए, तू कुठे चाललाय? तुझ्या घरी जायचंय का तुला? थांब, मी दरवाजा उघडते हा. नीट जा बरं घरी. आई काळजी करत असेल तुझी." ती त्या झुरडाकडे पाहत म्हणाली. काय पोरगी आहे. मुली झुरडाला घाबरतात असं ऐकलं होतं. पण ही तर जगावेगळीच आहे. त्याची विचारपूस करते. तो विचार करून हसत होता. तिने दरवाजा उघडला आणि तो झुरड बाहेर गेल्यानंतर त्याला हात हलवून टाटा करत बसली होती. शालिनी, तू घाबरत नाही झुरडाला? ए, घाबरायचं काय त्यात? एवढंसं ते झुरड काय करणार आहे? बिचारं बघ गेलं निघून गप्प घरी. तू घाबरतोस की काय? ए, मी नाही घाबरत हा घाबरत वगैरे. मुली घाबरतात असं ऐकलं होतं म्हणून विचारलं. हो, त्या घाबरट असतात. मी नाही घाबरत कोणाला. आणि तो काय तुझा नातेवाईक होता का? त्याची विचारपूस करते आणि आई काळजी करते म्हणत होतीस. हट्ट, त्याची पण फॅमिली असेलच ना की शेवटी. एवढं पण कळत नाही ना तुला? आणि तुझाच फ्रेंड असेल तो. तसाही एक आहे ना ऑलरेडी. माझा कोण फ्रेंड? तो आत्ताच आला होता, पिवळ्या केसांचा कॉकरोच, अभय. ती झुरत हसू लागली. शालिनी, तू तर सगळ्यांना नाव ठेवण्यात एक्सपर्ट आहेस हा. एकदम. हो, मग विषयच नाही. ते एकमेकांकडे पाहत हसू लागले. त्यांच्या गप्पा अशाच तासनतास सुरू असायच्या. तिच्याशी बोलत बसल्यावर वेळ कसा निघून जातो तेही कळत नसायचं त्याला. ते दोघे बोलत असतानाच मध्ये वेदिकाचा कॉल आला. त्याने शालिनीला थोडा वेळ शांत राहायला सांगितलं आणि कॉल रिसीव्ह केला. हॅलो, रागावलायस का? दुपारी कॉल कट केलास आणि परत केला पण नाहीस. मी जरा जास्तच बोलले ना. आय एम सॉरी. वेदिका म्हणाली. इट्स ओके, राहू दे आता. कितीही म्हटलं तरी त्याला तिचं बोलणं पटलंच होतं होतं म्हणून तो तिला काही बोलत नाहीस. म्हणजे तू मला माफ केलंस पण? तिला आश्चर्य वाटलं. तो तिचा कॉल उचलणार नाही आणि उचलला तरीही नीट बोलणार नाही असं वाटलं होतं. हो, यासाठी कॉल केला होतास का? यासाठी आणि दुसरं पण कारण होतं. उद्या डॅडीचा बर्थडे आहे ना. मोठी पार्टी ठेवली आहे आमच्या बंगल्याच्या खालीच, गार्डनमध्ये. सर्वांना इन्व्हाइट केलंय. तू पण येशील ना? हो, बरं, ट्राय करतो. ट्राय वगैरे नाही, यायचंच. तू डॅडीने सांगितलंय ना? नाहीतर थांब, त्यांच्याशीच बोल. नको, ठीक आहे, नक्की येतो मी. किती वाजता आहे पार्टी? संध्याकाळी 7 वाजता. ओके, डन. बाय. त्याने फोन ठेवून दिला. शालिनी त्याच्या रूमचं निरीक्षण करत होती. एका कपाटात अनेक पुस्तकं अगदी पद्धतशीर लावून ठेवली होती. ती पुस्तक चाळू लागली. पण तिला काहीच इंटरेस्टिंग वाटलं नाही. सगळी त्याच्या मनसोपचारा संबंधातलीच होती. काही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची होती. त्या पुस्तकांच्या मागे एका कोपऱ्यात तिला एक जुनी वही तिला दिसली. तिच्या पृष्ठभागावरून
ती खूपच जुनी होती, पण तरीही त्याने खूप जपून ठेवली होती. तिने उघडून पाहिलं तर त्यात अनेक कविता लिहिल्या होत्या. थोडं वाचल्यानंतर तिने ती वही तिच्या ओढणीत लपवून ठेवली आणि धावत त्याच्याकडे गेली आणि स्मित हास्य करत त्याच्यासमोर उभी राहिली. "काय झालं मॅडम? अशा का हसताय?" त्याने विचारलं. "एक हा आयुष्यात माझ्या कोणीतरी असं असावं. मी काहीच न सांगता तिला सगळं कळावं. डोळ्यांतूनच तिने माझं मन ओळखावं. मनातलं प्रेम मग तिच्या हास्यातून मला दिसावं. तुला कुठे भेटली ही कविता? तू माझ्या वहीतून वाचली